नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. काजळ माया ह्या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अतिशय छान इंटरेस्टिंग भाग जो आहे तो आज आपल्यासमोर येणार आहे. कारण ह्या पर्णिकाच्या आईने वसुधा कामावली बाई म्हणून ह्या काकांच्या घरामध्ये एंट्री केलेली असते आणि तिला ह्या आरूचं रक्त ताब्यात घ्यायचं असतं. परंतु मित्रांनो, ही पर्णिकाची आई जी आहे तिला तर आरूचं रक्त ताब्यात घ्यायचं असतं. दुसरीकडे ह्या काकांनी आपल्या आभाला आरूच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ जी आहे ती घालण्यासाठी सांगितलेली असते. तर बघूयात नेमकं आता काय होतं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किपमध्ये करू नका. तर इकडे जेव्हा ही पर्णिकाची आई किचनमध्ये येते, काकींच्या पायाला ती तेल बनवणार असते. त्यामुळे ही पर्णिकाची आई आरुषला तमालपत्र, लवंग आणि सुकं खोबरं जे आहे ते मागत असते. आता आपला बिचारा आरू जो आहे तो कुठलीच संकोच मनात न बाळगता सर्व काही वस्तू ज्या आहेत त्या पर्णिकाच्या हातामध्ये देत असतो. दुसरीकडे हे कुलस्वामी जे आहेत ते इकडे हात जोडून देवी मातेचं दर्शन घेत असतात. तेवढ्यामध्ये ह्या पर्णिकाच्या आईच्या हातामध्ये एक भिजलेला कणिकचा गोळा असतो आणि तो गोळा जो आहे ती तोडण्याचा असा प्रयत्न करत असते आणि समोर एक फॅन लावलेला असतो. आता तो फॅन जो आहे तो अगदी फास्टमध्ये सुरू असतो आणि तेवढ्यामध्ये त्या फॅनचा जो काही स्क्रू आहे तो थोडासा ढिल्ला होत आलेला असतो. समोर महादेवाची पिंड असते. त्या महादेवाच्या पिंडीवरती इकडे दुधाचा अभिषेक या कुलस्वामींनी केलेला असतो आणि कुलस्वामी हात जोडून समोर बसलेले असतात. परंतु मित्रांनो, त्याच वेळेस या पर्णिकाच्या आईच्या जवळ जो काही फॅन लावलेला असतो तो अचानक त्याचं पातं तुटतं आणि तो खाली पडतो आणि पर्णिकाची आई जी आहे ती त्याच्याकडे बघते. ती लगेच बोलते की आता हा शेवटची वेळ आणि पंख्याचा होणारा शेवटचा वार आरूच्या चेहऱ्याला उद्ध्वस्त करणार, असं ही पर्णिकाची आई जी आहे ती एकटीच बडबडत असते. दुसरीकडे कुलस्वामी जे आहे ते हात जोडून देवी मातेचं नामस्मरण करत असतात. त्या देवासमोर थोडासा नैवेद्यसुद्धा, देवासमोर जो काही नैवेद्य आहे तो ठेवलेला असतो आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आता हा आरू जो आहे तो जे काही सुकं खोबरं असतं तो शोधत असतो. त्यासाठी तो डब्बे बघत असतो. तेवढ्यामध्ये इकडे तो फॅन जो आहे तो अगदी शांत होतो. म्हणजे त्याची जी काही गती फास्ट फिरत असते ती अगदी तिथे शांत झालेली असते. इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आता थोडीशी टेन्शनमध्ये येते. पर्णिकाच्या आईचा प्लॅन जो आहे तो तिथे फ्लॉप झालेला असतो. कारण कुलस्वामींचं इकडे देवाचं नामस्मरण सुरू असतं. ही पर्णिकाची आई जी आहे तिच्या हातात जो काही कणिकचा गोळा असतो तो ती जोरात फेकून देते. इकडे आबा जी आहे ती इकडे आरुष आरुष म्हणत इकडे घरात येते. काका जे असतात ते ह्या आबाला अगं आरुषला आवाज देऊ नको, शांत बस असं म्हणत असतात. कारण काकीजवळ झोपलेली असते. आबा बोलते की काका मी कॉलेजला चालले, तुम्ही आरुषला सांगा. तेव्हा काका हळूच बोलतात की आरुष किचनमध्ये आहे, तू आत्ताच्या आत्ता किचनमध्ये जा आणि ही जी काही रुद्राक्षाची माळ आहे ती त्याच्या गळ्यामध्ये तू घाल, असं काका ह्या आबाला बोलत असतात. आबा जी आहे ती माळ हातामध्ये घेते आणि बोलते की असं अचानक का हो काका. तेव्हा काका बोलतात की आबा तू टाईमपास करू नको, प्लीज आबा माझं एवढं काम कर, तू एवढा रुद्राक्ष जो आहे ना तो या आरूच्या गळ्यामध्ये घाल, काही जरी झालं तरी एवढं काम माझं कर, असं काका बजावून ह्या आबाला सांगत असतात. पर्णिकाच्या आईला सांगितलेलं असतं की तुला जर तुझी पर्णिका जिवंत व्हावी असं वाटत असेल तर आरूचं रक्त जे आहे ते त्या पर्णिकाच्या थडग्यावर तुला आणून टाकावं लागेल, असं ह्या पर्णिकाच्या आईला सांगितलेलं असतं. त्यामुळे ती आरूचं रक्त फक्त ताब्यात घ्यायच्याच पाठीमागे असते. दुसरीकडे आता तिथे घरामध्ये सूर्य असते आणि पर्णिकाच्या आईचं ह्या आरुषवरतीच लक्ष असतं. तो पण किचनमध्ये असतो. दुसरीकडे कुलस्वामी जे असतात ते आपल्या देवासमोर हात जोडून बसलेले असतात. व इकडे कुलस्वामी बोलतात की माझ्या साधनेमध्ये असा व्यत्यय का, असं पण इकडे हात जोडून कुलस्वामी बोलत असतात. तर इकडे कुलस्वामी जे आहे ते देवाचं नामस्मरण करत असताना त्यांना सर्व सत्य समोर दिसत असतं. पर्णिकाच्या आईने आता हातामध्ये सुरी घेतलेली असते, चाकू घेतलेला असतो आणि बिचारा आपला आरू जो आहे तो डब्यामध्ये ते सुकं खोबरं जे आहे ते खूप शोधत असतो. काका जे असतात ते आबाला बोलतात की आबा तू जा पटकन, आरूच्या गळ्यामध्ये तू ती
रुद्राक्षाची माळ जी आहे ती घाल असं काकांनी आता आबाला सांगितलेलं असतं. आबा ती रुद्राक्षाची माळ जी आहे ती हातामध्ये घेऊन इकडे किचनकडे निघालेली असे. परंतु तेवढ्यामध्ये इकडे ह्या आबाच्या हातात जी काही माळ असते ती ह्या पर्णिकाच्या आईला दिसणार असते. पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या हातामध्ये तो चाकू घेऊन इकडे ह्या आरुषला मारणार असते. तो चाकू घेऊन ह्या आपल्या आरुषच्या पाठीमागे अगदी जवळ आलेली असते. तेवढ्यामध्ये आबा जी आहे, आबा लगेच ह्या आरुषला आरुष असा आवाज देते. तेव्हा आरुष लगेच बोलतो की काय गं, कॉलेजला चालली की काय? तेव्हा इकडे आबा लगेच बोलते की अरे ही माळ मी तुझ्या गळ्यात बांधली, काकांनी बांधायला दिली आणि तू आळस करशील म्हणून मीच बांधली असं पण आबा हसत या आरुषला बोलते. तेव्हा पर्णिकाची आई जी आहे ती सर्व ऐकत असते. कारण ती माळ जी आहे, ज्यावेळेस पर्णिकाचं लग्न होत असतं तेव्हा तिची मैत्रीण जी आहे त्या मैत्रिणीने ती माळ पर्णिकाच्या कपाळी लावलेली असते. त्यानंतर इकडे पर्णिकाची आई बोलते की म्हणजे पुनर्जन्म जो आहे त्याचा झालेला नाही तर हिचा सुद्धा झालेला आहे. हिने लगेच तो रुद्राक्ष त्याच्या गळ्यात आणून बांधलाय असं पर्णिकाची आई बोलत असते. तेव्हा आरुष आता आबाला बोलतो की अगं तुझा तर विश्वास नाही ह्या गोष्टीवर, तरी पण तू रुद्राक्ष माझ्या गळ्यात आणून बांधला. तेव्हा आबा बोलते की शेवटी काकाचा जो काही विश्वास आहे तो तर मला राखावा लागेल ना. तेव्हा पर्णिकाची आई जी आहे ती बोलते की आरुषचा काटा काढण्या अगोदर मला हिचा काटा काढावं लागेल, हिच्यामध्ये सुद्धा सकारात्मक शक्ती आहे असं पण ही पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे आबा आणि आरुष दोघे एकमेकांशी जेव्हा हसत असतात तेव्हा ही त्यांच्याकडे खूप रागाने बघते आणि आबाचं लक्ष त्या आजीकडे जातं. पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलते की ही माझ्याकडे अशी का बघते, हिला काही आठवतं का पूर्णजन्माचं असं पण ही पर्णिकाची आई बोलत असते. त्यानंतर आबा विचारते की ह्या कोण, मला सांगितलं नाही. तेव्हा आरुष बोलतो की ओळख करून द्यायची राहिली आबा, सॉरी. अगं ह्या आहेत वसुधा मावशी, आपल्याकडे त्या घरकाम करण्यासाठी आल्या आहेत. त्या घरकाम सर्व सांभाळणार आहे. तर आबा लगेच त्यांना नमस्कार करते आणि बोलते की मी आहे आबा याची मैत्रीण, आपली भेट होतच राहील, मी इथे समोरच राहते. तेव्हा इकडे ही पर्णिकाची आई बोलते की मी इथे कायमची नाही आहे, माझं काम जेव्हा होईल तेव्हा मी जाईल इथून असं ही वसुधा बोलत असते. तेव्हा आबा लगेच बोलते की मावशी घराची चांगली काळजी घ्या बरं का असं पण ही आबा जी आहे ती या वसुधाला बोलते. तेव्हा आता आरुष बोलतो की अहो खोबरं जे लागतं ना तुम्हाला ते त्या डब्यात आहे, तुम्हाला काय हवं असेल तर सांगा, आम्हाला कॉलेजला निघायचं आहे असं आरुष या पर्णिकाच्या आईला बोलत असतो. त्यानंतर इकडे ही वसुधा हा असं बोलते आणि तेव्हा इकडे आबा आणि आरुष इकडे कॉलेजला जायला निघतात. पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलते की जन्म नवा खेळ नवा, वाटेत येणारा काटा जो आहे तो तोच आहे, खोलवर रुतणारा तो काटा असं ही पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलत असते. त्यानंतर इकडे कुलस्वामी जे असतात ते बोलतात की विल्नेश्वरा काही कर परंतु आरुषच्या जीवाला काहीच धोका होऊन देऊ नको असं पण हे कुलस्वामी देवासमोर नामस्मरण करत असतात. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की काकाची आई जी आहे ती काकींचा पाय जो आहे तो आता थोडासा मालिश करून देत असते. तेव्हा काकी बोलतात की खूप बरं वाटतं. तेव्हा काका बोलतात की आसावरी तुला बरं वाटतं का? तेव्हा काकी बोलतात की अहो वसुदेच्या हातामध्ये जादू आहे, जादू. एका क्षणामध्ये पायाचं दुखणं खाली आलं. काय गं वसुधा, तुझा काय हात मंतरलेला वगैरे काही नाही ना असं जेव्हा ही काकी या वसुधाला विचारते असा वसुधा थोडी टेन्शनमध्ये येते. अगं एवढा गोड कसा तुझा हात? त्यावर वसुधा बोलते की मी तुम्हाला काय बोलले होते, तेलाचा जो काही रिझल्ट आहे तो खूप फास्ट होतो. तर दुसरीकडे आबाजी आहे ती घरात येते. काकी लगेच बोलतात की पायाचं दुखणं झालं कमी, परंतु ह्या मुलीचं दुखणं कधी कमी होणार कुणास ठाऊक. तेव्हा काका बोलतात की आसावरी तू काय बोलतेस? त्यावेळेस इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ही मुलगी ह्या बाईच्या डोळ्यात खुपते वाटतं, हिच्या मनामध्ये हिच्याविषयी विष कालवायला हवं असं ही पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलत असते. तर आता इकडे काही कपडे जे असतात ते धुवायचे असतात आणि त्यासाठी जो व्यक्ती आहे तो दरवाजात आलेला असतो. तो बोलतो की कपडे द्या असले तर धुवायला. तेव्हा काका बोलतात की मी तुझी साडी आणि माझे काही कपडे देतो. बोलते की काका मी जाते आणि तुमचे कपडे घेऊन येते. तेवढ्यामध्ये आरुष घरात येतो. आरुष बोलतो की चल पटकन कॉलेजला टाईम होतोय आबा. आता इकडे आरुष जो आहे तो काकांना बोलतो की आज मला थोडंसं एक्स्ट्रा लेक्चर आहे त्यामुळे मी कॉलेजला थोडा वेळ थांबल. त्यावेळेस इकडे ही काकी लगेच बोलते की अरे
ह्या वसुधाने माझ्या पायाला तेल लावलं, परंतु माझा पायच थोडा दुखायचा कमी झाला रे, असं काकी बोलत असतात. अरे माझ्यामुळे तुझा पगार कापला जाईल, तुझं लेक्चर नको बुडायला जा तू, असं पण इकडे काकी बोलत असतात. तेव्हा काका लगेच बोलतात की आसावरी तुझी काय बडबड असतेस ग नेहमी, काय सारखी बडबड बडबड करत असतेस, तुला सांगितलेलं कळत नाहीच का, असं काका बोलत असतात. तेव्हा आता ही आसावरी पुन्हा बोलते की जा तू जा कॉलेजला. तेव्हा मात्र इकडे ही वसुधा जी आहे ती उठते आणि आरुजच्या गळ्यामध्ये जो काही रुद्राक्ष असतो तो काकींना दिसतो. आता तर इथे खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो, कारण काकांनी तो काकींच्या कपाटातून तो रुद्राक्ष गुपचूप काढलेला असतो. आता तो रुद्राक्ष या काकींच्या नजरेस आलेला असतो. तेव्हा काकी पुन्हा एकदा त्या रुद्राक्षाकडे चांगले बघून घेतात. दुसरीकडे ही आबा जी आहे ती घरामध्ये कपडे धुण्यासाठी द्यायचे असतात ते आणत असते. तेवढ्यामध्ये इकडे काकांच्या खिशातून ते वाड्याचं चित्र खाली पडतं. ह्या आरुषला बोलतात की अरे आरुष, तुझ्या गळ्यात हे रुद्राक्ष कुणी बांधलं. तेव्हा इकडे हा आरुष बोलतो की अगं आबांनी बांधलं, मला नजर लागू नये कुणाची म्हणून. तेव्हा इकडे ही पर्णिकाची आई लगेच बोलते की तुझ्या काकांनी तुझी किती जरी काळजी घेतली ना, तरी पण माझ्या पर्णिकाला जागं करण्यासाठी, आमचा वंश पुढे नेण्यासाठी तुला मी खाणार म्हणजे खाणार, असं ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते. त्यानंतर आबा जी आहे ती सर्व कपडे जे आहे ते त्या धोब्याकडे धुण्यासाठी देते. इकडे आरुष जो आहे तो फोनवर बोलत असतो. तो आबाला बोलतो की चल पटकन. त्यानंतर आरुष बोलतो की काका काकींची काळजी घ्या बरं का. आता पर्णिकाची आई दरवाजामध्ये येते आणि ह्या आरुषकडे पाठीमागे बघत असते. आबा आणि आरुष दोघे खूप पुढे गेलेले असतात. पर्णिकाची आई ह्या आरुषवरतीच नजर ठेवून असते. आबा आणि आरुष जेव्हा कॉलेजला चाललेले असतात तेव्हा ह्या पर्णिकाच्या आईला ते या आपल्या पर्णिकाबरोबर जो मुलगा लग्नाला तयार झालेला असतो तोच दिसत असतो. पर्णिकाची आई जी आहे ती लगेच तोंडाला हात लावते. की ज्या असतात त्या वसुधाला आवाज देतात आणि इकडे काका जे आहे ते सुद्धा तिथे असतात. तेव्हा ही काकी जी आहे ती खूप मोठमोठ्याने आवाज देते आणि काकांना बोलते की शेवटी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही केले. तुम्ही आरुच्या गळ्यात ते रुद्राक्ष का बांधलं, माझ्या दुखण्याचा तुम्ही फायदा उचलला, असं काकी मोठमोठ्याने बोलत असतात. पर्णिकाची आई जी आहे ती सर्व ऐकत असते. दुसरीकडे काका जे असतात ते बोलतात की तुला नाही कळत आसावरी, तू थोडी शांत बस. परंतु ही आसावरी काही गप्प बसायला तयार नसते. ती खूपच बडबड करत असते. ती बोलते की तुमच्या तोंडात सारखं ते आरुषपुरांचा काहीच घेणं देणं नाही, असंही आसावरी जी आहे ती काकांना बोलत असते. अहो लग्नाची बायको आहे, तिचा थोडाफार विचार करत जा. त्या मुलाला आरुषला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपता तुम्ही. आता 25 वर्षांचा झालाय ना तो, कशाला काळजी घ्यायला पाहिजे एवढी, तो काही लहान राहिला का आता, असं आसावरी काकांना बोलते. काका लगेच बोलतात की आसावरी तू गप्प बस. इकडे आता ही पर्णिकाची आई जवळ उभी राहून सर्व ऐकत असते. तर काकी बोलतात की तुम्हाला जर त्याची एवढी काळजी आहे तर तुम्ही माझं ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही. ते मी तुम्हाला सांगितलं ते रुद्राक्ष त्याला द्यायचं नाही, तुम्ही माझं का ऐकत नाही, मला तुमचं वागणं अजिबात आवडत नाही, असंही आसावरी जी आहे ती काकांना बोलत असते. आता काका खूप चिडतात आणि बोलतात की बस शांत, काय आरडाओरडा लावला गं, काय तर आरुषला मी जीव लावतो ते तुला देखवत नाही का, असं पण इकडे काका आता या पर्णिकाच्या आईसमोर बोलत असतात. त्यानंतर काका खूप चिडतात. काका बोलतात की आसावरी मला जे पटतंय तेच मी करणार, तुझं मी काहीच ऐकणार नाही. तेवढ्यात पूर्वी तिथे येते. पूर्वी बोलते की बाबा काय चाललंय तुमचं, आई तुझा एवढा पाय दुखतो, तुला कुठून जोर येतो ग एवढं मोठमोठ्याने बोलायला, तुमचा आवाज कुठ लांबपर्यंत येतोय, कळत नाही का तुम्हाला, असं पूर्वीही आपल्या आईला बोलत असते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. आता काका जे असतात ते ह्या वसुधाकडे बघतात. ती वसुधा समोरच उभी असते. काका लगेच रागानेच रूममध्ये निघून जातात. तेवढ्यामध्ये पर्णिकाच्या आईला समोर जे काही काजळ माया पुस्तक असतं ते दिसतं. आता ह्या काजळ माया पुस्तकावर पर्णिकाचा फोटो असतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला तर आरुषचा पत्ता मिळालाय, परंतु त्या शर्वरीचा पत्ता मिळेल असं मला कधी कुणीही वाटलं नव्हतं. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की ही जी काही आपली आबा आणि आरुष हे दोघे जेव्हा कॉलेजमध्ये असतात तेव्हा ह्या आरुषच्या हातातून एक कागद जो आहे तो खाली पडतो आणि आरुष तो कागद घ्यायला जेव्हा जातो तेव्हा तो कागद अचानक पेट घेतो. तेव्हा आरुष आता पाठीमागे घाबरून येत असतो. तर आबा ही सर्व बघत असते. इकडे कुलस्वामी जे असतात ते काकांना सर्व आरुषच्या भूतकाळाविषयी जाणीव करून देत असतात
आणि प्लीज आरुषला तुम्ही कुठे जाऊन देऊ नका असं सांगत असतात. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार? ह्या आरुषला जे काही काजळ माया पुस्तक आहे ते दिसलेलं असतं आणि त्यातील जी काही शक्ती आहे ती आता ह्या आरुषला नेमकं काय करणार हे बघण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद.